नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझेच काही कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 588वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली कविता आहे. शिकणं चांगलं असं लोक म्हणतात. लोक शिकले की विचार करू लागतात. विचार केल्यावर त्यांची मतं बनतात. मतं वेगवेगळी असतात म्हणून संघर्ष सुरू होतात. मग त्यांच्यातूनच समस्या बनतात. असं होऊ नये म्हणून ही माणसं काय करतात? थोडे लोक आपले विचार दुसऱ्यांवर लादतात. त्यांचा एक गट बनवतात आणि मग संघर्ष वाढवतात. बहुतेक लोक विवेक सोडून देतात, स्वार्थामागे धावतात आणि त्या पलीकडे विचार करणेच सोडून देतात. खूपच थोडे लोक सगळ्यांमधला समान धागा शोधतात, फरकांवर भर देणं सोडून देतात आणि एकाच गोष्टीचे हे अनेक पैलू आहेत असे म्हणतात. शिकणं चांगलं असं लोक म्हणतात. लोक शिकले की विचार करू लागतात. विचार केल्यावर त्यांची मतं बनतात. मतं वेगवेगळी असतात म्हणून संघर्ष सुरू होतात. मग त्यांच्यातूनच समस्या बनतात. असं होऊ नये म्हणून ही माणसं काय करतात? थोडे लोक आपले विचार दुसऱ्यांवर लादतात. त्यांचा एक गट बनवतात आणि मग संघर्ष वाढतात. बहुतेक लोक विवेक सोडून देतात, स्वार्थामागे धावतात आणि त्या पलीकडे विचार करणेच सोडून देतात. खूपच थोडे लोक सगळ्यांमधला समान धागा शोधतात, फरकांवर भर देणं सोडून देतात आणि एकाच गोष्टीचे हे अनेक पैलू आहेत असे म्हणतात. दुसरी कविता आहे. जर तुमच्याकडे सर्व अगदी व्यवस्थित आहे, काही समस्याच नाही आहे, तर एक गोष्ट तपासायला हवी आहे. तुमचा प्रगतीचा वेग हवा तेवढा आहे का नाहीच आहे? कारण काहीतरी कमी आहे असं वाटणंच बदल आणि प्रगतीला उत्तेजन देणारी सगळ्यात मोठी शक्ती आहे. तुमच्याकडे सर्व अगदी व्यवस्थित आहे, काही समस्याच नाही आहे, तर एक गोष्ट तपासायला हवी आहे. तुमचा प्रगतीचा वेग हवा तेवढा आहे का नाही आहे? कारण काहीतरी कमी आहे हे वाटणंच बदल आणि प्रगतीला उत्तेजन देणारी सगळ्यात मोठी शक्ती आहे. तिसरी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 120वा भाग. जे डोळ्यांनी दिसते, कानांनी ऐकू येते, जे मनाला जाणवते, ते सर्वच ब्रह्म असते. जे डोळ्यांनी दिसते, कानांनी ऐकू येते, जे मनाला जाणवते, ते सर्वच ब्रह्म असते. ब्रह्म नसले तर काही जाणवणार नाही. ब्रह्माशिवाय काही असणेही शक्य नाही. ब्रह्म नसले तर काही जाणवणार नाही. ब्रह्माशिवाय काही असणेही शक्य नाही. जे दिसते अन दिसत नाही, ऐकू येते वा येत नाही, जाणवते जाणवतही नाही, ब्रह्माखेरीज नाही. जे दिसते अन दिसत नाही, ऐकू येते वा येत नाही, जाणवते जाणवत नाही, ब्रह्माखेरीज नाही. अनेक आकारांची भांडी मातीची असतात, वेगळी भासतात पण ती मातीचीच असतात. अनेक आकारांची भांडी मातीची असतात, वेगळी भासतात पण ती मातीचीच असतात. मी अन तू वेगळे मानतात, ते भ्रमातच असतात. दारूसारख्या मायेच्या
परिणामात असतात. मी अन तू वेगळे मानतात ते भ्रमातच असतात. दारूसारख्या मायेच्या परिणामात असतात. सगळा फरक नामात अन रूपामध्येच असतो. ज्यापासून बनले सारे तो स्रोत एक असतो. सगळा फरक नामात अन रूपामध्येच असतो. ज्यापासून बनले सारे तो स्रोत एक असतो. विशेषणांनी अनकर्मांनी वेगळेपण येते. हे सारे नाहीसे झाले सर्व एकच असते. विशेषणांनी अनकर्मांनी वेगळेपण येते. हे सारे नाहीसे झाले तर सर्व एक असते. कुठे काही दोन नाही वेगळेही नाही. वेगळेपण मुलामा आहे आत वेगळे नाही. कुठे काही दोन नाही वेगळेही नाही. वेगळेपण मुलामा आहे आत वेगळे नाही. आत्म्यावर एकाग्र असू दे बाकी सारे नसू दे. अनंत निराकार असा आत्मा फक्त असू दे. आत्म्यावर एकाग्र असू दे बाकी काही नसू दे. कशातही कोणातही फरक काही नसू दे. अनंत स्थिर न बदलणारा असा एक असू दे. ज्यासारखा कोणी नाही असा एक असू दे. अनंत स्थिर न बदलणारा असा एक असू दे. ज्यासारखा कोणी नाही असा एक असू दे. मी आत्मा अन ब्रह्म एकच असे जाणवू दे. जाणवले ते अन जाणवणारा दोन्ही एक असू दे. मी आत्मा अन ब्रह्म एकच असे जाणवू दे. जाणवले ते अन जाणवणारा दोन्ही एक असू दे.